लोक उमेदवार निवडतात. तुम्हाला शेवटी लोकांचं मतदान घ्यायचं असतं, त्यांच्या कारखान्यांचं नाही, त्यांच्या फॅक्टऱ्यांचं नाही, त्यांच्या गाड्यांचं नाही, त्यांच्या प्रॉपर्ट्यांचं नाही, त्यांच्या शिक्षण संस्थांचं नाही. लोक मतदान करतात. आणि तेच आपण बघितलं असेल तर शमीबाताईंचा मी तुम्हाला आवर्जून ही विनंती करतो की माझा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर एक दिवस काढून रावेर कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये जावा आणि शमीबाताईंचा प्रचार बघा. नक्की. क्रीमी लेअर हा मुद्दा सगळ्यात पहिले ओबीसींच्या कॅटेगरीमध्ये लावला गेला होता. आणि आपल्याकडे सुप्रीम कोर्ट ज्या पद्धतीने मागतोय त्या पद्धतीचा एम्पेरिकल डेटासुद्धा जगजाहीर आहे की ओबीसींच्या आरक्षणाचं नुकसान कोणत्या प्रकारे क्रीमी लेअरनी केलं होतं. आणि जो क्रीमी लेअरचा कायदा तुम्ही एका अर्थाने ओबीसींच्या पॉलिसीमध्ये फेल राहिला तो तुम्ही SC STमध्ये लावला तर जे तिकडे प्रॉब्लेम झाले तेच तुम्हाला SC STमध्ये होताना दिसणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला सब क्लासिफिकेशन हे वर्गीकरणामधनं डिव्हिजनमधनं पातळीकरण आणि पातळीकरणामधनं आरक्षण संपवणं असा एक हा स्टेप बाय स्टेप प्लॅन आहे ज्याच्याभोवती जनतेनी सावध राहायला पाहिजे, अगवा राहायला पाहिजे. आणि आरक्षण वाचवायचं असेल तर त्या दोन्ही मराठ्यांच्या खानावळीला घरी बसवलं पाहिजे. Everyone, please follow, like, share, comment, and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. सम्यक क्रांतीच्या तमाम दर्शकांना माझा मानाचा जय भीम. मी गणेश पिल्ले. आज आपण निवडणुकीच्या धामधुमीत एका अशा व्यक्तिमत्वाशी भेट घेणार आहोत ज्यांच्या पक्षाची चर्चा आज महाराष्ट्रभर आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची दशा आणि दिशा, निर्णायक दिशा ठरवण्याचं काम वंचित बहुजन आघाडी नेहमी करत असते. आपल्यासोबत आज सुजात आंबेडकरजी आहेत. आणि कालपर्यंत विविध पक्षांनी त्यांच्या निवडणुकीचे उमेदवारांचे फॉर्म्स भरलेले आहेत. आज उमेदवारांची छाननीचा दिवस होता. एकंदरीत या सर्व प्रक्रियेमध्ये वंचित बहुजन आघाडी कशा प्रकारे परफॉर्म करत आहे? आपण बघितलं असेल तर आता वंचित बहुजन आघाडी ही स्वबळावरती लढते आणि ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपण बघितलं असेल तर आज लोकांचा एक पक्षाचा म्हणून नाही तर समाजाचं म्हणून आणि तो समाजाची भूमिका काय ह्याच्यावरनं मतदान होताना दिसतंय. म्हणजे एका बाजूला मराठ्यांना बहुजनांच्या कोट्यामधनं आरक्षण पाहिजे, OBC आरक्षण पाहिजे. दुसऱ्या बाजूला SC ST आरक्षण संपलं जातं आहे. आणि ह्या पातळीवरती आपल्याला दिसेल की एका मोठ्या प्रमाणावरती पक्षांची अलायन्सपेक्षा समाजाचा अलायन्स हा मोठा होतो आणि त्याच्यावरनं निवडणुकीला समोर जाते. आणि ह्या पातळीवरती वंचित बहुजन आघाडी ताकदीने 288 सीट्सवरती ताकदीने उतरणार होती. आज छाननीचा दिवस आहे, आज स्क्रुटिनीचा दिवस आहे. आज रात्रीपर्यंत फायनल आकडा येईल की वंचित बहुजन आघाडीचे किती उमेदवार लढणार आहेत. पण वंचित बहुजन आघाडी स्वबळाने ताकदीने उतरली आहे. यावेळेस वंचित बहुजन आघाडीचेच बरेचसे पदाधिकारी जे गेले 5 वर्ष सातत्याने तयारी करत होते ते सुद्धा मैदानात उतरलेत. आणि बहुजनांचं प्रतिनिधित्व इतर पक्षांना मिळत नाही, मुसलमानांचं प्रतिनिधित्व इतर पक्षांमध्ये मिळत नाही. म्हणून मोठे दिग्गज नेते वंचित समूहातून आज वंचितवरती उभे होताना पण आपल्याला दिसत आहेत. एकंदरीत आम्ही ज्यावेळेस निवडणुकीची ही पूर्ण प्रक्रिया आहे तर त्याचं कव्हरेज करत असताना आम्हाला एक गोष्ट जी प्रकर्षाने जाणवली की वंचित बहुजन आघाडीकडे मोठ्या प्रमाणात उमेदवारांचा ओढा होता. मोठ्या प्रमाणात उमेदवार आपली उमेदवारी कशी लागावी या पक्षातून यासाठी मेहनत करत होते, तिथे येत होते, इंटरव्ह्यूज देत होते. तर उमेदवारांची आपण जी सिलेक्शन आहे ते करताना कोणते क्रायटेरियाज प्रकर्षाने पाहिले की जेणेकरून ते उमेदवार एकतर आपले निवडून येतील आणि त्यापेक्षा पण महत्त्वाचे त्या उमेदवारांच्या काय क्वालिटीज आहेत अशा की ज्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे ते उमेदवार उठून दिसतील बाकी उमेदवारांपेक्षा? हे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की लोकांचा थोडासा संभ्रम असा झाला आहे की इतर पक्षामधनं तिकीट मिळालं नाही म्हणून लोक वंचित बहुजन आघाडीकडे आले. ही गोष्ट सर्रास खोटी आहे. आज आपण बघितलं तर महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांच्या तिकीट वाटपामध्ये आपल्याला जातीवाद होताना दिसतोय. SC राखीव आणि ST राखीव यांच्या बाहेर दलित आणि आदिवासींना तिकीटच नाही मिळाली. मुसलमानांना मोठ्या प्रमाणात तिकीट नाही मिळाली. आपण बघितलं असेल तर उबाटा असेल किंवा राष्ट्रवादी असेल या दोन पक्षांनी मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभेला हे मुसलमानांची मतं घेतली, दलितांची मतं घेतली, इकडच्या वंचित समूहांची मतं घेतली. पण त्यांनी आज उमेदवारीच नाही दिली. आणि म्हणून ह्यांच्यातले मोठे नेते ज्यांचा लोकांपर्यंत संपर्क आहे, जे समाजाने त्यांना नेतृत्व म्हणून स्वीकारलेलं आहे, ह्या नेत्यांना आज ह्या पक्षांची म्हणजे महायुतीतले पक्ष, महाविकास आघाडीमधले पक्ष यांची तिकीट वाटपाची प्रक्रिया ही जातीवादी आहे. आणि हे दोन्ही पक्ष या दोन्ही आघाड्या हे मराठ्यांची खानावळ झालेत म्हणून आज वंचितकडे येताना दिसतात. आता तिकीट सिलेक्शनसाठी सोपा क्रायटेरिया कोणता तर लोकांपर्यंत जनसंपर्क असला पाहिजे,
त्यांनी लोकांची कामं केली पाहिजेत, त्यांची त्या मतदारसंघामध्ये ओळख असली पाहिजे, लोकांपर्यंत संपर्क असला पाहिजे आणि त्याच्याहून महत्त्वाचं ते वंचितच्या आणि आंबेडकरवादी भूमिकेला जोडलेले असले पाहिजे. वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत जे उमेदवार डिक्लेअर केलेले आहेत, मोस्ट ऑफ द उमेदवार अशा कास्ट कॅटेगरीमधून येतात की ज्या कास्टची नावंसुद्धा आजपर्यंत महाराष्ट्राला माहीत नव्हती किंवा त्यांचं प्रतिनिधित्व आजपर्यंत दिलं गेलेलं नव्हतं. तर या प्रकारचे जे उमेदवार आहेत, तर ज्यावेळेस प्रस्थापित उमेदवारांकडे धनशक्ती, त्यानंतर पूर्ण प्रचारतंत्र, एक राजकीय पाठबळ असतं त्यांच्याकडे की जे आर्म ट्विस्टिंग करू शकतात, तर अशा वेळेस हे जे उमेदवार आहेत, जे अशा सामान्य कुटुंबातून आलेले आहेत, एक उमेदवार खास करून मला जो सगळ्यात महत्त्वाचा वाटतो वंचित बहुजन आघाडीचा, जो तुम्ही रावेर कॉन्स्टिट्युएन्सी शमीबाताई, कारण की आतापर्यंत भारताच्या इतिहासामध्ये यू आर दी फर्स्ट पॉलिटिकल पार्टी ज्यांनी एका ट्रान्सजेंडर उमेदवाराला उमेदवारी दिलेली आहे, पारलिंगी उमेदवार जे आहेत. सो हा जो बदल आहे, परंतु धनबळ आणि सत्ताबळ असणाऱ्या अशा प्रस्थापितांसमोर ज्यावेळेस बूथ कॅप्चरिंग होत असतं, ज्यावेळेस एका रात्रीत पूर्ण निवडणुकीचे डिसिजन बदलले जाण्याची शक्यता असते, अशा शक्तींपुढे तुम्ही कशा प्रकारे लढणार आहात, ती लढत कशा प्रकारे तुम्ही तोडीस तोड देणार आहात? हे बघा, लोक उमेदवार निवडतात. तुम्हाला शेवटी लोकांचं मतदान घ्यायचं असतं, त्यांच्या कारखान्यांचं नाही, त्यांच्या फॅक्टऱ्यांचं नाही, त्यांच्या गाड्यांचं नाही, त्यांच्या प्रॉपर्ट्यांचं नाही, त्यांच्या शिक्षण संस्थांचं नाही. लोक मतदान करतात. आणि तेच आपण बघितलं असेल तर शमीबाताईंचा मी तुम्हाला आवर्जून ही विनंती करतो की माझा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर एक दिवस काढून रावेर कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये जावा आणि शमीबाताईंचा प्रचार बघा. नक्की तुम्हाला कळेल की शमीबाताईंच्या मागे मोठ्या प्रमाणावर आदिवासी तडवी समाज हा जोडलेला आहे. तुम्हाला हे सुद्धा कळेल की तिकडचे लेवा पाटील समाजातली लोक ज्या समाजातनं शमीबाताई येतात त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये शमीबाताईंना सपोर्ट दिला आहे. दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसेल मुसलमान समाज हा शमीबाताईंशी जोरात जोडलेला आहे. आणि शमीबाताईंनी जे काम केलं आहे आणि तो जो पट्टा आहे तो बनाना बेल्ट किंवा केळ्यांचा बेल्ट असल्यामुळे जे केळी कामगार आहेत त्यांच्यासाठी ज्या भूमिका शमीबाताईंनी घेतल्या आहेत, त्यांचं संघटन जे शमीबाताईंनी बांधलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला एक जनशक्तीमध्ये असलेला किंवा लोकांनी निवडलेला उमेदवार कोण ह्या आपल्याला शमीबाताईमध्ये परफेक्ट एक्झाम्पल दिसेल. आणि दुसऱ्या बाजूला आता आपण बघितलं तर ठीक आहे, शमीबाताईंकडे आपण बघितलं तर तेवढ्या प्रॉपर्ट्या नाही आहेत, तेवढे पैसे नाही आहेत, पण तिकडची लोक ज्या पद्धतीने शमीबाताईंना सपोर्ट करतायत, तिकडची पोरं, तरुण, युवक जे शमीबाताईंची टीम झालेत की ह्यांच्याकडे मोठ्या पेड पॉलिटिकल कन्सल्टन्सीज आहेत, त्यांच्याकडे हायर्ड एम्प्लॉईज आहेत, पण लोक म्हणतात की आम्ही स्वतःच्या खर्चावरती स्वतःचं जेवण पाणी सगळं मॅनेज करून शमीबाताईच्या प्रचारासाठी उतरलेत. आणि ही जी टीम झाली आहे ती कोणत्याही पॉलिटिकल कन्सल्टन्सीला किंवा पेड एम्प्लॉईजला कधीही हरवू शकते. की राहुल गांधी त्यानंतर प्रत्येक सभेमध्ये एका हातात संविधान आणि एका हातात बाबासाहेबांचा फोटो घेऊन संविधानाच्या नावाने मते मागत होती. परंतु यावेळेस वंचित बहुजन आघाडीने संविधान बचाव यात्रा काढली. ओबीसींना 100 जागा आम्ही निवडून आणून देऊ असं एक आश्वासन दिलेलं आहे, असं एक भावना निर्माण केलेली आहे. त्यानंतर आदिवासींसोबत तुम्ही एक युती तयार केलेली आहे. तर या सर्व घटकांचा विचार करता आणि SC ST सब क्लासिफिकेशनचा जो कोर्टाचा निर्णय आलेला आहे, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आलेला आहे आणि त्यानंतर तुरंत लगेचच महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक काढलेलं आहे की ज्यामध्ये एका निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली गेलेली आहे की जी हे सब क्लासिफिकेशन कशा प्रकारे केलं गेलं पाहिजे, त्याचं राबवण्याची जी प्रक्रिया आहे ती कशा प्रकारे केली गेली पाहिजे याचा पूर्ण निर्णय घेणार आहे. तर गेल्या 15 दिवसांच्या कालखंडातच हा खूप मोठा फेरबदल होताना दिसत आहे. तर आपण हा मुद्दा घेऊन संविधान बचावचा मुद्दा, कारण की आता दोन्ही विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष या विषयावर काही बोलायला तयार नाही आहेत, तर सब क्लासिफिकेशनचे दूरगामी परिणाम काय असतील हे आपण आमच्या जनतेला एका सोप्या भाषेत थोडंसं समजावून सांगावं अशी माझी विनंती आहे. हे बघा, आपण जे म्हटलं ते महत्त्वाचे मुद्दा आहे आणि त्याच्याबद्दल जे GR आले ते एक बॅकडोर पॉलिसी मेकिंग असं मी मानतो. दुसऱ्या बाजूला आपण एक महत्त्वाच्या मुद्द्यावरती हात टाकला होता की एका बाजूला आपण बघितलं की BJP हे संविधान संपवायला निघाले आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस जे आहे ते काँग्रेस संविधान बचावचा नारा देतात आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावरती बाबासाहेबांचा फोटो पकडून संविधानाची प्रत पकडून एक लोकांना भावनिक करायचा प्रश्न केला.
पण त्याच्यानंतर लोकांना महत्त्वाचा मुद्दा कळतो की तुम्ही मुद्दे मांडायला पाहिजेत, तुम्ही हा विषय घेऊन लढायला पाहिजे, म्हणून तुम्हाला मत दिलं आहे आम्ही दिवसाच्या शेवटी. तुम्ही एका सभेमध्ये संविधान पकडलं, दुसऱ्या सभेमध्ये बाबासाहेबांचा फोटो लावला, पण तुम्ही मतं घेतल्यानंतर तुमचे आमदार, तुमचे खासदार मुद्दे उचलत नाहीत, सभागृहामधनं बाहेर निघून जातात. जेव्हा आता SC STचा सबक्लासिफिकेशनचा मुद्दा आला किंवा क्रीमी लेअरचा मुद्दा आला, तेव्हा काँग्रेसचे किती लोक ह्यांनी त्याच्या विरोधात वोट केलं? कोणीच नाही वोट केलं. राष्ट्रवादीची लोकं उठून निघून गेली, उबाटा सेनेची लोकं उठून निघून गेली. तर लोकांना आज हे प्रामाणिकपणे आणि परखडपणे दिसायला लागले की हा एक जुमला होता निवडणुकीसाठी. ह्यांची खरी भूमिका होती ती मराठा खानावळीचीच आहे आणि ती त्याच प्रकारे राहणार आहे. आणि आपण जर बघितलं तर तुम्हाला हेच तिकीट वाटपामध्ये सुद्धा दिसेल. हेच जेव्हा OBCचं आरक्षण संपवायला येतं तेव्हाच येईल. आणि हाच मुद्दा तुम्हाला परत प्रामुख्याने दिसेल जेव्हा क्रीमी लेअर हा SC STच्या कॅटेगरीमध्ये लावला जातो. आता आपण जर बघितलं तर क्रीमी लेअर हा मुद्दा सगळ्यात पहिले OBCच्या कॅटेगरीमध्ये लावला गेला होता. आणि आपल्याकडे सुप्रीम कोर्ट ज्या पद्धतीने मागतोय त्या पद्धतीचा एम्पेरिकल डेटासुद्धा जगजाहीर आहे की OBCच्या आरक्षणाचं नुकसान कोणत्या प्रकारे क्रीमी लेअरनी केलं होतं. आणि जो क्रीमी लेअरचा कायदा तुम्ही एका अर्थाने OBCच्या पॉलिसीमध्ये फेल राहिला, तो तुम्ही SC STमध्ये लावला, तर जे तिकडे प्रॉब्लेम झाले तेच तुम्हाला SC STमध्ये होताना दिसणार आहेत. आणि दुसऱ्या बाजूला सब क्लासिफिकेशन हे वर्गीकरणामधनं डिव्हिजनमधनं पातळीकरण आणि पातळीकरणामधनं आरक्षण संपवणं असा एक हा स्टेप बाय स्टेप प्लॅन आहे, ज्याच्याभोवती जनतेनी सावध राहायला पाहिजे, अगवा राहायला पाहिजे. आणि आरक्षण वाचवायचं असेल तर त्या दोन्ही मराठ्यांच्या खानावळीला घरी बसवलं पाहिजे. नक्कीच. माझा पुढचा प्रश्न असा आहे की आपण स्वतः जर्नलिझमचे विद्यार्थी आहात, डिप्लोमा इन जर्नलिझम फ्रॉम चेन्नई यू हॅव डन इट. त्यानंतर आपण इंग्लंडमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ इंग्लंड रॉयल हॉलवे तेथून आपण इलेक्शन कॅम्पेनिंग अँड डेमोक्रेसीमध्ये MSc कंप्लीट केलेलं आहे. तर तेथे ज्या अभ्यासक्रमामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या जातात, शिकवल्या जातात आणि भारतामध्ये ज्यावेळेस ॲक्च्युअलमध्ये कॅम्पेनिंग होतं तर त्यामध्ये किती तफावत दिसते किंवा किती विसंगती आढळते किंवा साम्य काय आहे? साम्य बरंच आहे आणि फरक पण खूप मोठा आहे. तिकडे हे बघा, रिसर्च संशोधन हे खूप सोपं होतं कारण तिकडे लोकांची संख्याच खूप कमी. म्हणजे सोपं तुम्हाला गणित सांगितलं तर जेवढ्यामध्ये लंडनमध्ये किंवा इंग्लंडमध्ये एक नगरसेवक निवडून येतो, तेवढ्याकडे आपल्याकडे एका बूथवरती वोटिंग होतं. ओके. सोपा अर्थ. किंवा अजून एक सोपं सांगतो की जितके वोट्स एका खासदाराला निवडून यायला लागतात इंग्लंडमध्ये, तितक्या वोट्समध्ये एक नगरसेवक पण भारतात निवडून नाही येत. ओके. सो हा एक खूप मोठा जनसंख्येचा फरक आहे. आणि तुम्ही बघितलं तर ह्याच्यामुळे एक मोठा प्रॉब्लेम असा होतो की जे संशोधन करतात, जे डोर टू डोर कॅम्पेनिंगची पद्धत असते, तुम्हाला उमेदवार हा लोकांना माहिती असतो. कारण 10-12 हजार मतांवरतीच एक माणूस खासदार होतो. तर 10-12 हजार मतं म्हणजे तुम्हाला 10-12 हजार लोकांना इलेक्शनच्या काळामध्ये सहज 2दा टन 3दा टच करता येतं, त्यांच्याशी संवाद साधता येतो. तिकडे टाऊन हॉलचा एक खूप महत्त्वाचा कॉन्सेप्ट असतो. तिकडे डिबेट्स म्हणजे 2 उमेदवार समोरासमोर येऊन त्यांची भूमिका मांडणं, त्याच्यावरती चर्चा करणं, त्याच्यावरती वाद होणं, हे एक महत्त्वाचं असतं. तिकडे खूप ठिकाणी टाऊन हॉल हा प्रकार घडतो, जिकडे उमेदवार हा लोकांसमोर असतो आणि एक माईक उमेदवाराकडे असतो, दुसरा माईक हा लोकांकडे असतो आणि लोक त्याला प्रश्न विचारतात. आपल्या इकडे काँग्रेस आणि भाजपनी आत्ताचा निवडणूक यंत्रणा ही PR करून ठेवली. लोकांना प्रश्न विचारायची संधी नाही मिळत. लोकांना उमेदवाराला तुमची ह्याच्यावरती भूमिका काय स्पष्ट करता नाहीत. म्हणजे आता किती सोपं सांगतो की काही विचारवंत होते आणि काही लोक होते जे आता काँग्रेसचा प्रचार घेऊन काँग्रेसचाच झेंडा घेऊन काम करायला लागलेत. त्यांना समाजाचे दलाल म्हटलं तरी मला काही फरक पडत नाही. आता ह्या लोकांना जेव्हा सामान्य जनता किंवा वंचितची जी स्टुडंट बॉडी आहे, सम्यक विद्यार्थी आंदोलन, ह्याची लोक प्रश्न विचारतात, तेव्हा आमच्याच लोकांना ट्रोल म्हटलं जातं किंवा आमच्या लोकांना गुंड म्हटलं जातं. पण यांचा सोपा प्रश्न होता की तुम्ही म्हटलात विचारवंतांनी, इकडच्या सिव्हिल सोसायटीनी, इकडच्या अकॅडमिशियन्सनी आणि NGOजनी हा मोठा काँग्रेस आणि इंडियाला सपोर्ट दिला. पण त्याच्यानंतर काँग्रेस आणि इंडियाची जेव्हा भूमिका जाहीर झाली तेव्हा क्लासिफिकेशनबद्दल तुमची भूमिका काय किंवा क्रीमी लेअरबद्दल तुमची भूमिका काय?
मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रीवादी ग्रुप्स आणि मुसलमान ग्रुप्स हे काँग्रेसबरोबर जुडले. पण आपण जम्मू आणि काश्मीरची निवडणूक बघितली तर आसिफाच्या बलात्काऱ्यांना ज्या माणसांनी सोडवलेलं जेलमधनं आणि त्यांना सुटका करायला ज्या माणसांनी मोर्ची बांधणी केलेली आणि मोर्चे काढले होते, अशा लाला चौधरीला काँग्रेसनी जम्मू आणि काश्मीरमध्ये तिकीट दिलं. तर ह्याच्याबद्दल भूमिका काय हे आपण विचारायला गेलो तर इंडियामध्ये किंवा ह्या काँग्रेसच्या प्रणितीखाली असलेल्या लोकांमुळे आपण ट्रोल ठरले जातो. आपण जर विदेशात बघितलं तर ह्याला एक सिव्हिल सोसायटीचा डिबेट मानतात. आणि तो हा मोठा फरक आहे की इकडचे प्रस्थापित जेव्हा वंचित प्रश्न विचारायला लागतात तेव्हा त्यांना ट्रोल, गुंड, दहशतवादी अशी नावं ठेवली जातात. पण आम्ही काय करतोय तर आम्ही इकडच्या इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हजला की म्हणजेच जे निवडून आलेले प्रतिनिधी आहेत किंवा दुसऱ्या बाजूला जे उमेदवार आहेत जे उभे राहत आहेत त्यांना त्यांच्या राजकीय भूमिकेबद्दल प्रश्न विचारतोय. आणि हा संविधानाने आम्हाला दिलेला लोकशाहीमधला अधिकार आहे आणि त्याची अंमलबजावणी आम्ही करणारच. पाश्चात्य देशामधील आणि भारतीय देशातले जे एक डेमोक्रेसीमधला जो डिफरन्स आहे, खूप मोठा डिफरन्स आहे, तो खूप छान पद्धतीने आपण सांगितला. सुजात आंबेडकर आपल्यासोबत होते निवडणुकीच्या धामधुमीच्या काळात. त्यांनी आपला बहुमूल्य वेळ सम्यक क्रांतीला दिला. त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच.